मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. चला, आज आहे फ्रायडे. उद्या सॅटर्डे, उद्या एंजल घरी असणार आहे आणि आज फ्रायडे आहे. ही बघा मिश्का इथे खेळते. एंजलची चाललेली आहे तयारी, ट्युशनला जाऊन आलेली आणि अजून एंजलचं मॅग्नेट काही निघलेलं नाही आहे. आज तिला डॉक्टरकडे घेऊन जायचं, संध्याकाळी तिची अपॉइंटमेंट आहे, संध्याकाळी घेऊन जायचं आहे. बघूया आता डॉक्टर काय बोलतात, कोणतं औषध देतात तिला. आणि जेवण वगैरे तिचं झालेलं आहे आणि ती निघालेली आहे आता स्कूलला. आणि मिश्का इथे हे करते. हा, ते टी शर्ट घालू का? नको गरम होते. आमची लाईट पण गेलेली, लाईट नाहीये. जवळपास 1 ते 1.5 तास झाला लाईट नाहीये आमची. 10 वाजता गेली आहे, आता 12 वाजत आले, अजून आलेली नाहीये. सर्व कामं वगैरे आवरून झालेली आहेत. एंजलला आज टिफिन मध्ये मी बनवलेले कोबीची भाजी आणि चपाती केलेली. हिचं काय सुरू आहे? मला नाही आवडत. तुला कोबीची भाजी काय, तुला कोणतीच भाजी नकोशी झालेली आहे आता. तिला जॅम, चपाती, शेजवान चटणी हे असे पदार्थ खायला पाहिजेत तिला. आणि ती बघ तिखट आणि गोड आणि दुसऱ्या भाज्या बनवलेल्या नको. मग तिला त्याच्यात पावभाजी बनवली मग ती आवडेल, आणि मग दुसरं असं चटपटीत काय बनवलेलं ती आवडेल. पण ते रोज रोज नाही बनवू शकत ना आपण, कधीतरी एखाद वेळेस ठीक आहे. पण मला उद्या पावभाजी पाहिजे. संध्याकाळीच बनवूया. हा, उद्या कशाला, संध्याकाळी बनवूया ना. आता मॉर्निंगलाच बनवणार होते मी, पण मला खाली जावं लागेल. तू ये माझ्याकडे. चल, माझ्या मिश्काची अजून आंघोळ नाही झालेली, आता तिला भरवून घेते आणि आंघोळ करते. मम्मीने केस कापले. कर वैसे कर, अभी कर रहा था वैसे कर. तो कसा करतो कर. तू कर. अरे उसको उठाता है ना, फिर उसको नहीं अच्छा लगता. तू करून दाखव मिश्का मला. तो बघ आला चिन्ह आला. तू पण कर. नको, हात जातोय का तिला काय. बंद केला दरवाजा. मिश्का को काली तो मैंने काली. तो बघ कसं करतो. हट तो चंदू. ती स्वतःलाच बघते. कॅप घालून दाखव मिशू, मला दाखव. इथं बघ. वाव, पप्पाला दाखव. कोण असतंय. गोल गोल नको फिरू, पडशील. गोल नको फिरू. खाएगा बिस्किट. और चांद सितारे खत्म हो गया. अरे ती पडली. इकडे ये, तू पडशील. चांद सितारे वाला खत्म हो गया. दूसरा. ए मिशू नको फिरू गोल. अरे मिशू तू पडशील. अरे 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 अगं. ज्याला आलेली आहे 7 वाजता. आता ट्युशनला नाही पाठवते तिला, कारण आम्हाला जायचं हॉस्पिटलमध्ये.
तर जेवण माझं अर्धवट झालं. त्या डॉक्टरांचा फोन आला तर आम्ही निघतोय. म्हणजे डाळ भात फक्त शिजायला ठेवला, भात झाला, डाळ झाली, शिजून झाली, फोडणी द्यायची, भाजी चपाती करायची, पीठ म्हणून ठेवलं. पण म्हटलं पहिला एंजलला दाखवून येऊया, कारण ते डॉक्टर पटकन जातील पण निघून. तर मग आता तिथे जायला निघतोय आम्ही. चला तर मग निघल्यावरती भेटते मी तुम्हाला. हा चल 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 तू चल. चल मिशू, मिशू चल. ए हिला पण पकड. सुनील चौहान. आईला आणि पप्पाला थोडस घाबरायचं हा का, की नाही निघालं अजून, ते तिथेच अटकलंय. आता ते वरती गेले. बोल कुठे पण. डॉक्टरांना भेटता आता ते वर गेले, वरच्या साईडला. थोडस इथे होतं ना, ते इथे गेले, जरा वर गेले थोडं. आता जातो डॉक्टरांना भेटायला. मला वाटलं मम्मी इकडे आहे म्हणून आलो आम्ही. चल डॉक्टर, चल एंजो चल. निघाला आणि मग बोलायचं. चल गाडी कुठे आपली. ए गाडी इथे मम्मा. नाही निघालं. नको आता जाऊया घरी. नको घरी जाऊया. इकडे आहे पप्पा निघाला. नाही दिसतच नाहीये. अरे विचार हो पा. घरी गेलं. नंबर देतो व्हॉट्सअप करा. पापू रोने पण नाही आता तुझ्या मग रो रे. गाणं बोलते का. परत चला घरात पोचलेलो आहे. एकदाची मनाला शांती झाली की एंजूचं जरा क्लिअर झालं म्हणून खूप बरं वाटलं. आता टेन्शन, ती पण 2-3 दिवस झालं टेन्शनमध्ये आणि आम्ही पण. मी तर तिच्यापेक्षा असतं की निघतंय की नाही, कसं होतंय, काय होतंय. लहान पोरांना एक तर समजत नाही. चला आता जेवण मी तसंच अर्धवट ठेवून गेलेली. डाळ आणि भात फक्त शिजवून गेलेली, बाकी सगळं करायचं आहे मला. भात बनवून गेलेली, डाळ शिजवलेली, भाजी कापलेली आहे, पीठ मळून ठेवलेले, अर्ध झालेले आणि पाणी नाही म्हणून हे भांडी पडलेली आहेत. आता पाणी आल्यावर घासेन मी. पहिले जेवण बनवून घेते. खालीच थांबले खेळायला जरा, कारण मिश्का रडत होती. तिला रिक्षातून बाहेर उतरायचंच नव्हतं. तिकडे चढायचं नव्हतं तिला ना, तिथे खेळायचं होतं हॉस्पिटलच्या इथे. खूप मोठा स्पेस आहे ना. तर मग मम्मी म्हटली थोडा वेळ मी तिला खाली खेळवते आणि मग घरी घेऊन येते. तर त्या दोघी पण पळतात. कशी पळते ना ती, अजिबात हातात येत नाही कोणाची, एवढी पळते ना ती. गाडी येते काय येते बघत नाही. ते बघा
चला आता आवडून घेते मी. जेवण करायचंय. एंजलचं वगैरे सर्वांचं जेवण झालंय. माझं बाकी आहे. पाणी आले, पाणी भरते, भांडी घासते आणि मग जेवण करते. चला तर मग ब्लॉग एंड करते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया उद्या एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय, गुड नाईट.